Dear friends, in this video we are going to see competency or learning outcome statement 20, finite verbs and infinitives, participles and gerund determiners, activity number 2. विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 20, फायनाइट वर्ब्स अँड इन्फिनिटिव्स, पार्टिसिपल्स अँड gerund determiners, activity number 2 पाहणार आहोत. In the beginning we will see what are the learning outcomes or competency statements for this activity. सुरुवातीला आपण या ॲक्टिव्हिटीसाठी असणारी अध्ययन निष्पत्ती किंवा कार्यक्षमता विधाने काय आहेत ती पाहणार आहोत. By the end of this activity, the students will be able to 1. To understand the concept and types of non-finite verbs. 2. To understand the difference between finite and non-finite verbs. And 3. To use the correct form of non-finite verbs in a sentence. या ॲक्टिव्हिटीच्या शेवटी विद्यार्थी खालील 3 गोष्टी शिकणार आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय ही संकल्पना ते समजून घेणार आहेत. तसेच नॉन फायनाईट वर्बचे प्रकार देखील समजून घेणार आहेत. ते समजून घेण्यास विद्यार्थी सक्षम बनतील. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या ॲक्टिव्हिटीच्या शेवटी विद्यार्थी फायनाईट वर्ब्स आणि नॉन फायनाईट वर्ब यामधील फरक समजून घेण्यास सक्षम बनतील. आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे या ॲक्टिव्हिटीच्या शेवटी विद्यार्थी वाक्यामध्ये नॉन फायनाईट वर्बचा अचूक वापर करण्यास सक्षम बनतील. नाव सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. आता विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सूचना पाहू. इन्स्ट्रक्शन 1 या ठिकाणी आहे, ऑब्झर्व द सेंटेन्सेस केअरफुली. पहिली सूचना आहे की विद्यार्थ्यांनी दिलेल्या वाक्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे. इन्स्ट्रक्शन 2, जनरलाइज द एक्झाम्पल्स अँड क्रिएट युअर ओन लर्निंग. तुम्हाला दिलेल्या उदाहरणावरून योग्य ते अनुमान काढून स्वतः समजून घ्यावे. नाव सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. या लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पुढे कोणत्या गोष्टी समजून घेणार आहोत त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. यू विल बी गिवन सम सेंटेन्सेस. तुम्हाला काही वाक्य दिले जातील. वी विल फाइंड आउट द फायनाईट वर्ब्स फ्रॉम दोज सेंटेन्सेस अँड वी विल सी ऑर लर्न अबाउट नॉन फायनाईट वर्ब्स. आपण त्यातील फायनाईट वर्ब असलेली वाक्य पाहणार आहोत आणि नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय हे देखील पाहणार आहोत. विथ द हेल्प ऑफ सम क्वेश्चन्स you will learn about non-finite verbs. You will also learn about the types of non-finite verbs like infinitives, participles and gerunds. काही प्रश्नांच्या मदतीने आपण नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तसेच नॉन फायनाईट वर्बचे प्रकार, उदाहरणार्थ इन्फिनिटिव्स, पार्टिसिपल्स आणि जेरंड्स याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. And then you will be given some sentences and you will be asked to find non-finite verbs from them. नंतर तुम्हाला काही वाक्य दिली जातील आणि त्या वाक्यामधून नॉन फायनाईट वर्ब्स शोधून काढण्यास सांगितलं जाईल. नाउ वी विल सी द सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो सेक्शन. आता आपण सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन पाहू. हिअर द क्वेश्चन इज रीड द सेंटेन्सेस अँड फाइंड फायनाईट वर्ब्स फ्रॉम देम. खाली दिलेली वाक्ये वाचा आणि त्या वाक्यामधून फायनाईट वर्ब्स शोधून काढा. आता सेंटेन्स 1 आहे या ठिकाणी, द किड्स प्लेड अंडर द रनिंग वॉटर. सेकंड सेंटेन्स आहे, द किड्स आर प्लेइंग अंडर द रनिंग वॉटर. अँड थर्ड सेंटेन्स, तिसरं वाक्य आहे, वेदांत प्लेज अंडर द रनिंग वॉटर. यातील पहिल्या वाक्यामध्ये प्लेड हे फायनाईट वर्ब आहे, तर तिसऱ्या वाक्यामध्ये प्लेज हे फायनाईट वर्ब आहे. बट इफ यू ऑब्झर्व दिस सेंटेन्सेस यू विल सी वन मोर वर्ब that is given by adding ing.
या तिन्ही वाक्याचं निरीक्षण केल्यावर तुमचं लक्षात येईल की या ठिकाणी असंही क्रियापद आहे की ज्या क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. फॉर एक्झाम्पल रनिंग. We had seen in the last video that finite verb, they agree with the person and the tense. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की फायनाईट वर्ब हे वाक्यामधील कर्ता आणि वाक्याचा काळ याला अनुसरून वाक्यामध्ये येत असतात. दॅट मीन्स दे चेंज अकॉर्डिंग टू द पर्सन अँड द टेन्स. म्हणजेच ते काळाला अनुसरून आणि कर्त्याचा पुरुष किंवा वचन याला अनुसरून बदलत असते. बट इफ यू सी धिस वर्ब रनिंग, इट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू द पर्सन अँड द टेन्स. रनिंग हे क्रियापद त्या वाक्यामध्ये आलेला सब्जेक्ट तो प्रथम पुरुष आहे, द्वितीय पुरुष आहे की तृतीय पुरुष आहे किंवा वाक्याचा काळ काय आहे, वाक्याचा काळ कोणता आहे याला अनुसरून बदलत नाही, तो तसाच राहतो. वी कॅन सी इफ यू चेंज द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स द वर्ब रनिंग विल रिमेन द सेम. वेदांत प्लेड अंडर द रनिंग वॉटर. रनिंग हे क्रियापद तसेच राहते. आपण या ठिकाणी सब्जेक्टमध्ये जरी बदल केला, वेदांत ऐवजी दे हे सर्वनाम घेतलं तरी देखील वाक्यामध्ये बदल होत नाही. दे प्ले अंडर द रनिंग वॉटर. म्हणजे रनिंग हे क्रियापद आहे तसेच राहते. इट रिमेन्स द सेम. मग अशी जी क्रियापदे आहेत की जी क्रियापदे कर्त्याचा पुरुष किंवा वचन तसेच काळानुसार बदलत नाही, अशा क्रियापदाला आपण नॉन फायनाईट वर्ब्स असे म्हणतो. द वर्ब्स which do not change as per the person or the tense or the number are called non-finite verbs. Now we will see some examples. आता आपण काही उदाहरणे पाहू. 1. That sleeping cat is mine. 2. Running is a good exercise. 3. Uma went to Mumbai to find a job. Now you look at the underlined verbs in these sentences. तुम्ही आता या ठिकाणी अधोरेखित केलेली जी क्रियापदे आहे त्याचं निरीक्षण करा. अधोरेखित केलेली क्रियापदे आहेत स्लीपिंग, रनिंग आणि टू फाइंड. दिस वर्ब डू नॉट फंक्शन ॲज द मेन वर्ब इन दिस सेंटेन्सेस. ही क्रियापदे वाक्यामध्ये मुख्य क्रियापदे म्हणून कार्य करत नाहीत. इन द फर्स्ट एक्झाम्पल you will find that the verb sleeping, it describes the word cat. पहिल्या वाक्यामधील स्लीपिंग हे जे क्रियापद आहे ते कॅट या शब्दाचं वर्णन करायचं काम करतं. इट फंक्शन्स ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. एक प्रकारे ते विशेषणाचं काम करतं. सो इट इज कॉल्ड ॲज पार्टिसिपल्स. म्हणून त्याला आपण पार्टिसिपल असे म्हणतो. In the second example, the underlined verb running, it works as a noun. दुसऱ्या वाक्यामध्ये अधोरेखित केलेले रनिंग हे क्रियापद हे नाऊनचं काम करतं, कारण ते वाक्यामध्ये कर्त्याच्या ठिकाणी आलेलं आहे आणि कर्त्याच्या ठिकाणी नेहमी नाऊन म्हणजे नाम येत असते. आणि अशा प्रकारे नामाचं ते काम करत असल्यामुळे इट इज कॉल्ड जेरंट. त्याला आपण जेरंट असे म्हणतो. इन द थर्ड एक्झाम्पल द अंडरलाइन्ड वर्ब इज टू फाइंड. तिसऱ्या उदाहरणामध्ये अधोरेखित केलेलं क्रियापद आहे टू फाइंड. इट बिगिन्स विथ द प्रिपोजिशन टू. त्याची सुरुवात टू या प्रिपोजिशनने होते. सो इट इज कॉल्ड ॲज इन्फिनिटिव्ह. म्हणून त्याला आपण इन्फिनिटिव्ह असे म्हणतो. बट देअर आर सम इन्फिनिटिव्हज which can work without to. पण अशी काही इन्फिनिटिव्ह वर्ब्स आहेत की जे टू प्रिपोजिशन जोडून येत नाहीत. वी कॉल देम बिअर इन्फिनिटिव्ह. अशा क्रियापदांना आपण बिअर इन्फिनिटिव्ह असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल शी मेड मी क्राय. या वाक्यात
अधोरेखित केलेलं क्रियापद क्राय हे इन्फिनिटिव्ह आहे, मात्र ते टू या प्रिपोजिशनला जोडून येत नाही, म्हणून ते बेअर इन्फिनिटिव्ह आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आय हर्ड हिम सिंग अ लवली सॉन्ग. या वाक्यामध्ये अधोरेखित केलेलं क्रियापद सिंग हे देखील बेअर इन्फिनिटिव्ह आहे, कारण त्यापूर्वी टू हे प्रिपोजिशन येत नाही. नाव यू फाइंड नॉन फायनाईट वर्ब्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता तुम्ही खालील वाक्यामधून नॉन फायनाईट वर्ब्स शोधा. सेंटेन्स 1, रश्मी फाउंड द शॉप ॲट अ वॉकिंग डिस्टन्स. या वाक्यामध्ये वॉकिंग हे पार्टिसिपल म्हणजेच नॉन फायनाईट वर्ब आहे, जे डिस्टन्स या शब्दाचं वर्णन करत आहे. सेंटेन्स 2, किड्स लाईक द मूव्हिंग टॉईज. या वाक्यामध्ये मूव्हिंग हा शब्द देखील पार्टिसिपल आहे, म्हणजेच तो नॉन फायनाईट वर्ब आहे, जो टॉईज या शब्दाचं या ठिकाणी वर्णन करत आहे. सेंटेन्स 3, द ब्रोकन ग्लास कट माय फूट. या वाक्यामधील ब्रोकन हा शब्द येथे पास्ट पार्टिसिपल म्हणजे पार्टिसिपलच आहे, की जो ग्लास या शब्दाचं वर्णन करतो, म्हणून तो देखील या ठिकाणी नॉन फायनाईट वर्ब आहे. इन द सेम वे यू कॅन फाइंड नॉन फायनाईट वर्ब्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस इझिली. याच पद्धतीने तुम्ही खालील वाक्यातील नॉन फायनाईट वर्ब्स अगदी सहजतेने शोधू शकता. नेक्स्ट इज प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. आता पुढे आहे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. हिअर द क्वेश्चन इज फाइंड वर्ब्स फ्रॉम दिस सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर फायनाईट ऑर नॉन फायनाईट. खालील वाक्यामधील क्रियापदे शोधा आणि ती फायनाईट वर्ब्स आहेत की नॉन फायनाईट वर्ब्स आहेत ते सांगा. फर्स्ट सेंटेन्स, द स्काय वॉज फिल्ड विथ शायनिंग स्टार्स. या वाक्यामध्ये आलेली क्रियापदे आहेत वॉज आणि शायनिंग. हेल्पिंग वर्ब हे नेहमी फायनाईट वर्ब असतात, म्हणून वॉज हे क्रियापद फायनाईट वर्ब आहे, तर शायनिंग हे पार्टिसिपल म्हणजेच नॉन फायनाईट वर्ब आहे, जे स्टार्स या शब्दाचं वर्णन या ठिकाणी करत आहे. सेकंड सेंटेन्स, दुसरं वाक्य, वी विल बी ग्लॅड टू हेल्प यू. या वाक्यामध्ये टू हेल्प हे इन्फिनिटिव्ह म्हणजेच नॉन फायनाईट वर्ब आहे. थर्ड सेंटेन्स, तिसरं वाक्य, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. या वाक्यामध्ये आलेलं क्रियापद स्मोकिंग हे जेरंट म्हणजेच नॉन फायनाईट वर्ब आहे. या वाक्यातील इज हे क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आहे आणि ते फायनाईट वर्ब आहे. फोर्थ सेंटेन्स, आय वॉन्ट सम टाईम टू कम्प्लीट धिस वर्क. या वाक्यामध्ये वॉन्ट आणि टू कम्प्लीट ही क्रियापदे आलेली आहेत. वॉन्ट हे मेन वर्ब आहे, म्हणजेच ते फायनाईट वर्ब आहे, आणि टू कम्प्लीट हे इन्फिनिटिव्ह म्हणजेच नॉन फायनाईट वर्ब आहे. लास्ट सेंटेन्स, फॉलोइंग द ट्रॅडिशन द प्रिन्स बिकेम द किंग. येथे फॉलोइंग आणि बिकेम ही क्रियापदे आहेत. बिकेम हे मेन वर्ब असल्यामुळे ते फायनाईट वर्ब आहे, तर फॉलोइंग हे पार्टिसिपल म्हणजेच नॉन फायनाईट वर्ब आहे. नाव सी द एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. अगेन हिअर वन एक्झरसाइज इज गिव्हन फॉर यू. आता आपण एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी पाहू, ज्यामध्ये पुन्हा एक एक्झरसाइज तुम्हाला देण्यात आले आहे. फिल इन द ब्लँक्स विथ ॲन ॲप्रोप्रिएट पार्टिसिपल. म्हणजे खाली दिलेल्या वाक्यामध्ये योग्य ते पार्टिसिपल वापरून रिकामी जागा भरणे अपेक्षित आहे. सेंटेन्स 1, पहिलं वाक्य आहे, वी एंटर्ड अ रिमोट विलेज डॅश द मेन रोड. इंटू ब्रॅकेट लेफ्ट लिव्हिंग. या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये असणारा अचूक पर्याय आहे लिव्हिंग. म्हणून वाक्य होईल, वी एंटर्ड अ रिमोट विलेज लिव्हिंग द मेन रोड. सेंटेन्स 2, द डॅश शॉप विल ओपन टुमारो. इंटू ब्रॅकेट
क्लोजिंग, क्लोज्ड. येथे वाक्यामध्ये बसणारे अचूक पार्टिसिपल आहे क्लोज्ड. द क्लोज्ड शॉप विल ओपन टुमॉरो. याच पद्धतीने राहिलेल्या 3 वाक्यामध्ये तुम्ही योग्य पार्टिसिपलचा वापर करून ती वाक्य पूर्ण करा. नाव वी विल सी पॅरलल ॲक्टिव्हिटी. आता आपण पॅरलल ॲक्टिव्हिटी पाहू. क्वेश्चन, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय ॲडिंग इन्फिनिटिव्ज ॲज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे खाली दिलेल्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह ॲड करून ते वाक्य पुन्हा या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला सोडून देण्यात आलं आहे. सेंटेन्स 1, लता लाईक लिव्हिंग अ हेल्दी लाईफ. येथे अधोरेखित केलेला शब्द आहे लिव्हिंग, ज्याचा आपल्याला इन्फिनिटिव्ह तयार करून वाक्यामध्ये लिहायचं आहे आणि इन्फिनिटिव्ह तयार करून वाक्य तयार होईल लता लाईक्स टू लिव्ह अ हेल्दी लाईफ. याच पद्धतीने खालील वाक्यामध्ये आपणास इन्फिनिटिव्ह तयार करून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. सेंटेन्स 2, द टीचर ट्राईड टेस्टिंग अस. मग इथे दिलेलं पार्टिसिपल आहे टेस्टिंग, त्याचा आपल्याला इन्फिनिटिव्ह तयार करता येईल आणि वाक्य तयार होईल द टीचर ट्राईड टू टेस्ट अस. सेंटेन्स 3, द म्युझिशियन स्टार्टेड कंपोजिंग न्यू ट्यून्स. कंपोजिंग या शब्दाचे इन्फिनिटिव्ह तयार करून वाक्य तयार होईल द म्युझिशियन स्टार्टेड टू कंपोज न्यू ट्यून्स. सेंटेन्स 4, द पोलीस अटेम्प्टेड कॅचिंग द क्रिमिनल्स. या वाक्यातील कॅचिंग या पार्टिसिपल ऐवजी इन्फिनिटिव्ह तयार करून वाक्य तयार होईल द पोलीस अटेम्प्टेड टू कॅच द क्रिमिनल्स. लास्ट सेंटेन्स, फातिमा लव्स मेकिंग पीपल हॅपी. या वाक्यामधील मेकिंग या शब्दाचा इन्फिनिटिव्ह तयार होईल टू मेक आणि वाक्य असेल फातिमा लव्स टू मेक पीपल हॅपी. नाव सी द reinforcement. अंडरलाईन द gerund or infinitives in the following sentences. खालील वाक्यामधील gerund किंवा इन्फिनिटिव्ह अधोरेखित करा. सेंटेन्स 1 आहे लर्निंग इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट. ते या वाक्यामध्ये लर्निंग हे gerund या ठिकाणी आलेलं आहे. सेंटेन्स 2, माय मदर हेल्प मी टू कम्प्लीट द प्रोजेक्ट. या वाक्यामध्ये टू कम्प्लीट हे इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. इन द सेम वे यू कॅन अंडरलाईन द gerund ऑर इन्फिनिटिव्स इन द रिमेनिंग सेंटेन्सेस. याच पद्धतीने तुम्ही राहिलेल्या वाक्यातील gerund किंवा इन्फिनिटिव्ह अधोरेखित करू शकता. नाव वी विल सी द इव्हॅल्युएशन सेक्शन. आता आपण इव्हॅल्युएशन सेक्शन पाहू. हिअर द क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर नॉन फायनाईट वर्ब्स. म्हणजे खाली दिलेल्या वाक्यामध्ये योग्य ते नॉन फायनाईट वर्ब वापरून ती वाक्य आपणास पूर्ण करायची आहेत. सेंटेन्स 1, वी आर विलिंग डॅश इंटू ब्रॅकेट विन द गेम. कंसात दिलेलं क्रियापद आहे विन, त्याचा नॉन फायनाईट वर्ब तयार करून वाक्य तयार होईल वी आर विलिंग टू विन द गेम. सेंटेन्स 2, द लॉयर केप्ट डॅश इंटू ब्रॅकेट एक्सप्लेन द गेम. या वाक्यामध्ये दिलेलं क्रियापद आहे एक्सप्लेन. एक्सप्लेन या क्रियापदाचं पार्टिसिपल तयार करून आपणास हे वाक्य पूर्ण करता येईल द लॉयर केप्ट एक्सप्लेनिंग द गेम. नंबर 3, द शॉपकीपर वॉन्ट्स डॅश इंटू ब्रॅकेट मेक गुड इन्कम. येथे कंसात दिलेलं क्रियापद आहे मेक, त्याचा इन्फिनिटिव्ह फॉर्म तयार करून आपणास हे वाक्य पूर्ण करता येईल द शॉपकीपर वॉन्ट्स टू मेक गुड इन्कम. सेंटेन्स 4, यू कॅन मेक टेस्टी डिशेस फ्रॉम डॅश इंटू ब्रॅकेट स्पॉईल मिल्क. येथे कंसात दिलेलं क्रियापद आहे स्पॉईल आणि या क्रियापदाचं पार्टिसिपल तयार करून आपणास हे वाक्य पूर्ण करता येईल यू कॅन मेक टेस्टी डिशेस फ्रॉम स्पॉइलिंग मिल्क. लास्ट सेंटेन्स,
अमिताभ बच्चन इज नोन फॉर हिज डॅश इंटू ब्रॅकेट ॲक्ट. येथे कंसात दिलेलं क्रियापद आहे ॲक्ट. ॲक्ट या क्रियापदाचं पार्टिसिपल तयार करून आपणास हे वाक्य अर्थपूर्ण बनवता येईल. अमिताभ बच्चन इज नोन फॉर हिज ॲक्टिंग. In the Diksha video e-content QR code section, you have been given the Diksha video link. In order to learn more about non-finite verbs, you must watch this video. दीक्षा व्हिडिओ e-content QR कोड सेक्शनमध्ये तुम्हाला दीक्षा व्हिडिओची लिंक देण्यात आली आहे. नॉन फायनाईट वर्बविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा. Now by doing this activity, what did you learn today? हे ॲक्टिव्हिटी करून तुम्ही आज काय शिकला आहात ते आपण पाहू. You learned non-finite verbs and their types. ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही नॉन फायनाईट व्हर्ब्स आणि त्याचे प्रकार शिकला आहात. You also learned to use the proper form of non-finite verbs. तसेच ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही नॉन फायनाईट वर्बच्या योग्य रूपांचा वापर करण्यास शिकला आहात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.